मार्च महिन्यात लक्ष्मी नारायण राजयोगाच्या प्रभावामुळे अनेक राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। मार्च महिन्यात मीन राशीत बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल। ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी नारायण राजयोग हा करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी खूप शुभ आणि प्रभावी मानला जातो। या योगाच्या प्रभावामुळे सिंह आणि तुळ राशीसह अनेक राशींसाठी मार्च महिना खूप शुभ राहील। या महिन्यात तुमचा व्यवसायही चांगला चालेल आणि तो पुढे नेण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल। तुमच्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी तुम्हाला चांगल्या संधी देखील मिळतील। मार्च महिन्यातील आर्थिक आणि करिअर राशी भविष्य सविस्तरपणे जाणून घ्या। पहिली राशी आहे मेष। मार्च महिना मेष राशीच्या करिअरच्या दृष्टीने उत्तम राहील। तुमच्या कष्टाचे चीज होईल। आरोग्यही चांगले राहील। कुटुंबात आर्थिक समृद्धी येईल। तुम्हाला फक्त तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करायचे आहेत। यश निश्चित आहे। मन प्रसन्न राहील। तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते। खर्च जास्त असू शकतो। या महिन्यात केलेल्या प्रयत्नांचे भविष्यात चांगले परिणाम मिळतील। महिन्याच्या शेवटी वेळ अनुकूल असेल आणि तुम्ही आनंदी असाल। दुसरी राशी आहे वृषभ। वृषभ राशीसाठी मार्च 2025 चा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहणार आहे। कामाच्या ठिकाणी प्रगती होईल। जुने प्रकल्प यशस्वी होतील आणि उत्पन्न चांगले राहील। आरोग्यही चांगले राहील। कुटुंबात सुख आणि समृद्धी राहील। जीवन शांत आणि आरामदायी होईल। आर्थिक लाभ होईल आणि तुम्ही आनंदी व्हाल। या महिन्यात प्रवास टाळणेच बरे होईल। महिन्याच्या शेवटी हळूहळू सुधारणा होऊ शकते। तिसरी राशी आहे मिथुन। मार्च 2025 चा महिना मिथुन राशीसाठी आर्थिक बाबतीत आनंद घेऊन येणार आहे। जर तुम्ही कामाच्या ठिकाणी संतुलन आणि एकाग्रतेने काम केले तर तुम्ही तुमची ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल। प्रगती होईल आणि आरोग्य सुधारेल। एखाद्या महिलेचा सल्ला तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल। कुटुंबातील महिलेच्या आशीर्वादाने तुम्हाला यश मिळेल। या महिन्यात प्रवास करणे फारसे फायदेशीर राहणार नाही। ते पुढे ढकलणे चांगले। काही बाबतीत तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागू शकतो। चौथी राशी आहे कर्क। मार्च 2025 कर्क राशीसाठी या महिन्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल। प्रवास देखील यशस्वी होतील। कामाच्या ठिकाणी नेटवर्किंगमुळे प्रगती होईल। तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले राहतील। त्यामुळे पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे। कौटुंबिक जीवनात काही आव्हाने असतील। तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल। मार्च महिन्याच्या अखेरीस व्यवसायात मोठी घटना घडू शकते। पाचवी राशी आहे सिंह। सिंह राशीसाठी मार्च 2025 चा महिना तुमच्यासाठी यशाने भरलेला असेल। आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे। पैशाच्या बाबतीत तुम्ही चिंतामुक्त असाल। आरोग्य सुधारेल आणि मन प्रसन्न राहील। सहली विशेषतः यशस्वी होतील। वेळ अनुकूल राहील। कुटुंबात आनंद राहील आणि परस्पर प्रेम वाढेल। कोणत्याही आर्थिक समस्येवर तोडगा काढण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। कामाच्या ठिकाणी काही कठीण प्रसंग येतील, परंतु तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेने समस्या सोडवाल। सहावी राशी आहे कन्या। मार्च 2025 साठी कन्या राशीसाठी तुमच्यासाठी प्रगतीने भरलेला हा महिना असेल। कोणताही नवीन प्रकल्प तुमच्यासाठी शुभ परिणाम आणेल। तुमच्या जोडीदारासोबत मिळून तुम्ही तुमचे उत्पन्न वाढण्यासाठी काहीतरी नवीन करू शकता। तुम्ही काही ठोस निर्णय घेऊ शकता। जास्त खर्च तुमचा मूड खराब करू शकतो आणि तुमची चिंता वाढवू शकतो। प्रवास खूप शुभ आणि यशस्वी होतील। महिन्याच्या शेवटी तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेऊ शकता। संपत्तीत वाढ होईल आणि व्यवसायात यश मिळेल। सातवी राशी आहे तूळ। मार्च 2025 चा तूळ राशीसाठी या महिन्यात व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे। काम सहज पूर्ण होईल आणि आर्थिक लाभ होईल। आर्थिक लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होतील। तुमच्या कठोर परिश्रमाने तुम्ही कामाच्या ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल। कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची मदत मिळेल आणि त्याची आर्थिक बाबींवर चांगली पकड आहे। आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। या महिन्यात प्रवास टाळणे चांगले राहील, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते। प्रवासादरम्यान एखाद्या तरुणाबद्दल चिंता असू शकते। महिन्याच्या शेवटी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल। आठवी राशी आहे वृश्चिक। मार्च 2025 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित परिणाम देणारा असेल। तुमच्यासाठी प्रकल्प थोडे कठीण असू शकतात। अपेक्षेनुसार निकाल न मिळाल्याने मन चिंतेत राहील, परंतु आर्थिक लाभाची परिस्थिती चांगली असेल। गुंतवणुकीमुळे व्यवसायात नफा होईल।
आरोग्य सुधारेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला यश मिळेल. प्रवासादरम्यान महिला मदत करतील. महिन्याच्या शेवटी काही अनावश्यक खर्च उद्भवू शकतात, त्यामुळे काळजी घ्यावी. 9वी राशी आहे धनु. मार्च 2025चा धनु राशीसाठी या महिन्यात आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील. महिलेच्या मदतीने आर्थिक लाभ होईल. ऑफिसमध्ये महिला बॉसशी संबंध चांगले राहतील. कामाच्या ठिकाणी वेळ अनुकूल असेल. नवीन प्रकल्प फायदेशीर ठरेल आणि मन आनंदी राहील. परस्पर समज चांगली राहील. कुटुंबात प्रेम वाढेल आणि तुम्ही कुटुंबासह कुठेतरी प्रवास करण्याची योजना आखू शकता. प्रवास मिश्रित परिणाम देईल. मार्चच्या शेवटी एखाद्या गोष्टीची चिंता वाढू शकते. 10वी राशी आहे मकर. मार्च 2025 मकर राशीसाठी मार्च महिन्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत काही बदल करून तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी एकाग्रता आणि संतुलन राखण्याची गरज आहे, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. तसेच आरोग्याकडे लक्ष द्या. या महिन्यात तुम्ही कोणतेही नवीन काम कराल त्याचे चांगले परिणाम मिळतील. प्रवास यशस्वी होतील आणि शुभ परिणाम मिळतील. तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होऊ शकते जी भविष्यात तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. महिन्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. 11वी राशी आहे कुंभ. मार्च 2025चा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना तुमच्यासाठी प्रगती घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी नेटवर्किंग केल्याने फायदे आणि यश मिळेल. तुम्हाला नवीन लोक भेटतील जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरतील. जुने प्रकल्प पुन्हा सुरू करता येतील आणि यशस्वी होतील. निष्काळजीपणामुळे खर्च वाढू शकतो. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काहीतरी तुमचे मन अस्वस्थ करू शकते, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. प्रवास थोडा निराशाजनक असू शकतो. महिन्याच्या शेवटी एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला आनंद आणि शांती मिळेल, परंतु एखाद्या तरुण व्यक्तीबद्दल चिंता असेल. 12वी आणि शेवटची रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांसाठी मार्च महिना फायदेशीर राहील. नशिबाच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. बँक बॅलन्स वाढेल. उत्पन्न वाढेल. एखादा मित्र येऊ शकतो. तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होऊ शकते. सामाजिक वर्तुळ विस्तारेल. मीन राशीच्या लोकांना या महिन्यात प्रेमाच्या क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल दिसतील. तुमची संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यावेळी तुमच्या नात्यात नवीन खोली आणेल. तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी विचार आणि भावनांची देवाणघेवाण करा. ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही दोघेही एकमेकांना अधिक समजून घेऊ शकाल आणि तुमचे नाते अधिक मजबूत करू शकाल. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या अशा व्यक्तीकडे आकर्षित केले जाऊ शकते जो स्वभावाने आध्यात्मिक किंवा कलात्मक आहे.